नमस्कार, मी किशोरी. आज मी मस्त अशी साबुदाणा कुरडई बनवणार आहे. साबुदाणा कुरडई बनवण्यासाठी इथं मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी 6 तास भिजवून घेतलेला आहे. आपण खिचडी जसा भिजवतो ना तसाच भिजवून घेतलेला आहे. आणि साबुदाणा जो आहे ना तो अर्धा किलो मी भिजवून घेतलेला आहे. अर्धा किलो भिजवून घेतलेला आहे, पण मी या वाटीने मोजून घेतलेला आहे 1 वाटी. आता आपण या वाटीनेच अजून पाणी मोजून उकळण्यासाठी ठेवणार आहे. चूल पेटवून घेतलेली, चुलीवरती पातेलं ठेवते गरम होण्यासाठी. साबुदाणा आपण 1 वाटी घेतलेला, 2 वाटी आपल्याला पाणी उकळून घ्यायचंय. पाणी उकळण्यासाठी पाणी आपण इथं झाकून ठेवणार आहे, म्हणजे लगेचच उकळतं पाणी. पाणी उकळतंय तोपर्यंत आपण साबुदाणा जो आहे ना तो मोकळा करून घेणार आहे. पाणी इथं मस्त खळखळीत उकळलेलं या, आणि चांगली खळखळीत अशीच उकळी येऊन द्यायची पाण्याला. आता उतरून घेणार आहे या पातेलं. पाणी उतरून घेतलेले. आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेणार आहे. साबुदाणा आपल्याला एकदम मोकळा करून घ्यायचा या. साबुदाणा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि रात्रभर असा झाकून ठेवायचा. साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे 12 तास, आणि छान साबुदाण्याचा मस्त असा लगदा पण झालेला आहे. आता आपण साबुदाणा साईडला ठेवून घेणार आहे. बटाटे उकडून घेतले, बटाट्याची साल काढून घेणार आहे. बटाटे 1 किलो घेतलेली ती इथं, आणि साबुदाणा अर्धा किलो या. साबुदाणा अर्धा किलो घेतलेला आहे, तर बटाटे आपण कमी जास्त पण करू शकतो. अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहे. बटाट्याची इथं सगळ्या साल काढून घेतलेली. आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे. पुरण बारीक करायची चाळण इथं मी घेतलेली आहे, आणि पुरण बारीक करायच्या चाळणीने आपल्याला मस्त असं बटाटे बारीक करून घ्यायचं या. आणि बटाटा छान बारीक पण होतं या, आणि बारीक केल्यावरती असं खाली पडतंय एकदम बारीक मस्त. ह्याच्यात एकही गिटुळी राहत नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे बारीक करून घेणार आहे. बटाटे छान मस्त बारीक करून झालेले. आता आपण साबुदाणा पण असाच बारीक करून घेणार आहे. साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. बारीक करण्यासाठी मी चाळणीवरती टाकून घेतलेला आहे. साबुदाणा पण मस्त असा बारीक होतोय. फुलपत्र्याने बारीक केला ना छान बारीक होतोय चाळणीवरती, एकदम छान, आणि असा पडतोय पण मस्त. चाळणीला चिकटलाय पण छान बारीक होतोय. अशा पद्धतीने मी सर्व साबुदाणा बारीक करून घेणार आहे. साबुदाणा बटाटा इथं मी मस्त असा बारीक करून घेतलेला आहे, आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहे. साबुदाणा बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आणि हिरवी मिरची किंवा चटणी पावडर जर तुम्हाला टाकायची असली ना तरी तुम्ही टाकू शकता. आता मिक्स करून घेते. दोन्हींचा एक जीव चांगला छान मिक्स करून घ्यायचं. एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं. इथं मी मस्त असं का नाही हातानेच एक जीव करून घेतलेले, कारण चमच्याने किंवा पळीने असं एक जीव होतच नव्हतं, म्हणून मस्त असं हातानेच एक जीव करून घेतलेले, आणि एक जीव पण झालेले मस्त असं. आता आपण ह्याच्या कुरडया घालून घेणार आहे.
कुरडई बनवण्यासाठी इथं मी कुरडई बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण जे आहे ना ते दाबून दाबून भरायचं. हवा राहून द्यायची नाही त्याच्यामध्ये, नाहीतर आपल्या कुरडया मध्येच तुटतेत. मस्त अशा आपल्या कुरडया येतात. खूप छान मिश्रण झालेलं आहे आणि चवीला पण खूप छान लागतात ह्या कुरडया. उपवास असला ना मग 2-3 तळल्या तरी होऊन जात वेगळं काहीतरी खाण्यासाठी. आपलं मिश्रण खूप छान झालेलं आहे आणि कुरडई पण खूपच मस्त येते या. अशा पद्धतीने मी सर्व कुरडया बनवून घेणार आहे. साबुदाणा बटाटा कुरडई जी आहे ना ती मस्त अशी मी 2 दिवस उन्हात कडकडीत वाळवून घेतलेली आणि एकदम छान झालेली, कुठेही तुटलेली नाही. आता आपण ह्या कुरडईला तळून बघणार आहे. तेल चुलीवरती गरम होण्यासाठी ठेवलेले. तेल छान कडकडीत गरम झालेले. तेल कडकडीत गरम झालेले. आता आपण कुरडई तळून बघणार आहे. कुरडई आपली मस्त दुप्पट तिप्पट फुलती आणि खूप छान पांढरी शुभ्र पण झालेली आहे मस्त अशी. कुरडई आपली मस्त अशी बनवून झालेली, तळून झालेली बघा, खूप छान आणि दुप्पट तिप्पट पण फुललेली आणि एकदम खुसखुशीत झालेली या. खूपच छान. तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये अशा कुरडया उपवासाच्या बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.